श्रीराम भाग क्रमांक श्रीराम 14. ऐका, आपण पाहिलं होतं कालच्या भागामध्ये की संवाद चालू होता हिमवान आणि मैनेचा, म्हणजे पार्वतीच्या आईबाबांचा. नेहमीप्रमाणे संवादामध्ये त्यांचा झाला संवाद. आई म्हणाली, बघा बाबा, चांगला वर शोधा, चांगला घर चांगलं असावं, त्याचा जो काही पार्श्वभूमी ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो हे पण बघा चांगलं आहे की नाही. असं सगळं चांगलं असेल तरच मला माझ्या मुलीचं लग्न करायची इच्छा आहे. जर अयोग्य असेल तर माझी मुलगी कुमारिका राहिली तरी चालेल. अयोग्य वराशी तिचा विवाह मी कुठल्याही परिस्थितीत करणार नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा नीट बघा. अशा प्रकारे मैना सांगते, कारण तिने ऐकलं होतं की काय म्हणाले आहेत नारद मुनी, आणि जे काय वर्णन तिने ऐकलं ते काय तिला फार आवडलं नाही. कारण जे काय वर्णन शंकरांचं त्यांनी केलं होतं ती म्हटली, असा भयानक जावाई कशाला पाहिजे आपल्याला, असं तिच्या मनामध्ये आलं होतं. त्यामुळे ती पतीला सांगते, ते बाकीच्यांशी आपल्याला काही मतलब नाही, तुम्ही बघा, सांभाळा, चांगला नवरा बघा, चांगला बॅकग्राऊंड बघा, चांगला दिसायला पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे, अशा प्रकारे ती सांगते. आणि इतकंच नव्हे तर तिने पतीच्या चरणी लोळण पण घेतली की निर्णय पती घेणारे, बाबा चुकीचा घेऊ नका, काय पण कृपा करा, माझी मुलगी आहे ती फार नाजूक आहे वगैरे वगैरे. तेव्हा हिमवान म्हणाला, बाई ग, एक लक्षात ठेव, मला काळजी आहे नक्कीच, माझीही मुलगी आहे, पण एक लक्षात ठेव की नारद मुनींनी जे सांगितले ते खोटं होणार नाही आहे. त्यांचं वचन कधीही खोटं होणार नाही. एक वेळ चंद्रामधून अग्नी प्रगट होईल, चंद्राची शीतलता प्रसिद्ध आहे, चंद्रामधून कधी कठोरपणा किंवा अग्नी येणार नाही. पण एक वेळ हे होऊ शकेल, पण नारदांचं वचन खोटं ठरणार नाही. नारद मुनी बोलले हे नक्की होणारच. तेव्हा तू कशाला या सगळ्या गोष्टीचा विचार करते, सोडून दे, तू भगवंताचं नाम घे, बाकी काही विचार करू नको, कळलं, असं त्याने उपदेश केला. हे आपण काल ऐकलं होतं. त्याच्या पुढे सुद्धा गंमत अशी झाली की पार्वतीला सुद्धा एक स्वप्न पडलं होतं, आणि पार्वती म्हणाली, अगं आई, तुला एक मला स्वप्न पडलं, सांगते ऐक. मला एक ब्राह्मण दिसला स्वप्नामध्ये, आणि त्यांनी मला उपदेश केला की नारदाने जे सांगितलं आहे ते खरं आहे, हे लक्षात ठेव, आणि तू तप कर. तप हे तुला कामी येणार आहे, कारण ज्या पतीविषयी तुझ्या मनात प्रेम आहे, ज्या व्यक्तीविषयी, ज्या देवाविषयी, त्याला मिळवणं इतकं सोपं नाही, हे तुलाही माहिती आहे. तेव्हा तू तपश्चर्या कर, तपश्चर्येने अनेक गोष्टी मिळतात. जसं ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली, तपश्चर्याच्या जोरावर विष्णू हे जगाचं पालन करतात, आणि अर्थात संहार करण्याचं काम रुद्र करतातच आहेत. ते तर सतत तपच करतात, न थांबता चालू असतं सतत तप. तर अशा प्रकारे जगातले सर्वच महत्त्वाचे घटक, मुख्य 3 देव जे ते सतत तपच करतात. तेव्हा तूही तप कर. अगं, शेषनाग जो आपल्या पृथ्वीचा भार धारण करतो आहे, सहन करतो, तो पण कशामुळे, त्यांनी पण तपच केलं आहे. तेव्हा हे सगळं तू लक्षात ठेव आणि तप कर, असं मला त्या ब्राह्मणाने सांगितलं, असं पार्वती सांगते. हे स्वप्न मला अशा प्रकारे पडलं. आता हे पार्वती माता म्हणते म्हटल्यावर आता काय म्हणायचं, माता पित्यांना काय समजे ना की आपल्या मुलीलाच असं स्वप्न पडतंय, तर काय बोलायचं. त्यांना फार वाईट वाटलं. पार्वतीने अनेक प्रकारे समजावून सांगितलं नाही की तप करायला पाहिजे वगैरे वगैरे, आणि त्यांची परवानगी घेतली, कारण परवानगी तर पाहिजेच ना. परवानगी तर त्यांनी दिली नाईलाज तर, परंतु अर्थात सगळेच कुटुंबीय, पिता आणि माता, सगळेच अतिशय व्याकुल झाले की पार्वती तप करायला चालले, हे त्यांना सहनच होईना. त्यांना हो म्हणलं तरी पुढे काहीच बोलायची इच्छा होईना, तिचा निरोपच घ्यायला वाटेना. आणि त्याच वेळेस वेदशिरा नावाचे एक मुनी तिथे आले. त्यांना लक्षात आली परिस्थिती काय झाली, की पार्वती तप करायची इच्छा आहे, आणि तप करणं गरज पण आहे, पण घरातली लोक म्हणतायत ठीक आहे, पण
मनातून इच्छा नाही आहे, सगळे व्याकुळ झालेत आणि मग एकीकडे एवढे सगळे व्याकुळ झाले असतील तर ती तप करायला कशी जाणार, हे सगळं त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून वेदशिरा मुनींनी येऊन त्यांनी पार्वतीला तुम्ही सामान्य समजू नका, ती कोण आहे मूळची हे सगळं सांगितलं. पार्वती तुम्हाला वाटते तशी फक्त मुलगी म्हणून बघू नका. अहो ती जगन्माता आहे, भवानी माता आहे, ती काय सामान्य नाही हे लक्षात ठेवा. असं अनेक प्रकारे वेदशिरा मुनींनी येऊन त्यांना समजावलं. भरपूर जेव्हा समजावलं तेव्हा त्यांना थोडंसं ठीक वाटलं की अरे खरंच असं आहे काय, मग आपण उगीच दुःख करतो आहोत. त्यांना थोडं बरं वाटलं आणि मग अर्थात त्यांचं दुःख कमी झाल्यावर पार्वतीला बरं वाटलं आणि मग पार्वती तप करायला निघाली. गंमत अशी आहे की भागवतामध्ये पण अशा प्रकारची थोडीशी एक कथा आहे. कथा आहे म्हणजे असं म्हणलंच आहे की भगवान विष्णूंनी कृष्णरूप धारण केलं आणि गोकुळात अवतरले, अनेक लीला केल्या. लीला सगळ्या असामान्य आहेत, लहानपणी केलेल्या सगळ्या लीला आहेत, वय वर्ष 8च्या आत केल्यात सगळ्या, विचार करा. आणि त्या सगळ्या असामान्य असूनसुद्धा त्याच्या आईवडिलांना किंवा गोकुळामध्ये असलेल्या नंद आणि यशोदेला नेहमी त्याची काळजीच वाटायची. इतकी असामान्य लीला ऐकल्यावरती म्हणायला पाहिजे ईश्वर आता काय काय प्रश्न आला, नाही नाही, माझा बाळ लहानच आहे आणि त्याची त्यांना काळजीच वाटायची, हे सतत त्यांना वाटायचं. तसंच पार्वती ही असाधारण स्त्री आहे नव्हे, जगन्माता आहे, हे जरी सत्य असलं तरी पण त्यांच्या आईवडिलांना तसं वाटत नव्हतं. त्यांना आपली साधारण मुलगीच वाटायची. आणि म्हणून तरी मोठ्या मुश्किलीने वेदशिरा ऋषीने जेव्हा त्यांना समजावून सांगितलं तेव्हा ते म्हणले ठीक आहे जा बाबा. असं करून त्यांना समजावलं आणि परवानगी घेतली आणि मग पार्वतीने तिथून प्रयाण केलं तप करण्यासाठी. पार्वती यथावकाश वनामध्ये गेली आणि वनामध्ये जाऊन तप करायला लागली. आता वनामध्ये जाऊन राहणं हे किती कठीण गोष्ट आहे सांगा. जी एका राजाची मुलगी होती तिला वनात जाऊन राहणं किती कठीण आहे. त्याने म्हटलं की पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते. तपचरण करणं हे साधी गोष्ट नाही आहे. कालपर्यंत सुख आणि समृद्धीत लोळणारी ही स्त्री तप करण्यासाठी वनामध्ये जाऊन राहते, किती कठीण गोष्ट आहे. पण अर्थात तिच्या मनाची तयारी होती आणि तिने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि ती तप करायसाठी गेली. तपश्चर्येला तिने आरंभ केला. तिचं मन अतिशय एकाग्र झालं. किती मोठी गोष्ट, मन एकाग्र होणंच मुळात कठीण. आपण नाम घ्यायला बसलो तर बघा कसं होतं ते. नामामध्ये किती विचार येतात. समजा 10 वाजता आपण उपासनेला गेलो, बसल्यावरती जप सुरू झाल्यावर आठवतं अरे मी इथून कसं धावत धावत आलो, आज 10ला 5च मिनटं कमी होती, मला लेट झाला निघायला. ते झाल्यावर बसल्यावर सुद्धा अजून कितीतरी गोष्टी आठवतात. हे काम करायचं राहिलं, ते काम करायचं आहे, नंतर हे करायचं आहे. जप एकीकडे चालू, इकडे मनात दुसरे विचार चालू. एकाग्र होणं किती कठीण आहे. आणि पार्वतीचं गंमत अशी आहे की पार्वती मात्र तिला असं काही घडलं नाही की इतक्या वेगळ्या ठिकाणी येऊनसुद्धा तिला कशाची आठवण झाली नाही. की महालात राहणारी स्त्री वनात आली आणि तरीसुद्धा ती अतिशय एकाग्रपणे तपश्चर्या करायला लागली. किती मोठी गोष्ट आहे. ती देहभान विसरून गेली. सगळ्यात कठीण भाग अजून की देहभान असल्यामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात नाही का. जर देहभान नसेल तर आपल्याला काहीच आठवणार नाही. आपलं देहभान जेव्हा हरवतं तेव्हा आपण बेशुद्ध असतो नाही का बऱ्याच वेळा. देहभान चांगल्या अवस्थेत हरवणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याला ध्यान करणं म्हणतात. आणि पार्वती ते करू शकत होती. तिने अतिशय जबरदस्त असं तपश्चर्या केली देहभान विसरून. काय केलं तिने, पहिले 1000 वर्ष कंदमुळं आणि फळं खाल्ली, दुसरं अन्न नाही. अशी तपश्चर्या 1000 वर्ष.
नंतर पुढची 100 वर्ष तिने फक्त भाजीपाला, अर्थात भाजीपाला खाल्ला म्हणजे शिजवली नाही, भाजीपाला नुसता खाल्ला, सगळं जे काही ते रॉ आपल्या भाषेत, बरोबर आहे. हे 100 वर्ष केलं, म्हणजे 1100 वर्ष अशी गेली. त्याच्यामध्ये सुद्धा तिने आणखीन काय केलं की काही ठिकाणी तिने ते पण सेवन नाही केलं. मध्ये काही दिवस तिने नंतर जल आणि वायू, बापरे, हे फक्त सेवन केलं आणि कठोर उपवास करायला सुरुवात केली. नंतर मग तिला वाटलं थोडं अजून काहीतरी बदल करावा. मग तिने बेलाची पानं जी पडतील खाली तीच, फक्त सुकून पडली तर ती फक्त पानं खायची. आणि अशी पानं खाऊन तिने 3000 वर्ष तपश्चर्या केली. पुढे सुकलेली पानं खाऊन आम्हाला भाजी करून दिली तरी नको वाटते चांगल्या चांगल्या गोष्टीची, आणि तिने सुकलेली पानं खाल्ली, जी जमिनीवर पडली तीच, नसतील पडली तर नाही खाल्ली. आणि अशी 3000 वर्ष कठोर तपश्चर्या तिने केली. अशी तपश्चर्या तिने केली आणि नंतर तिला वाटलं की नाही नाही नाही, ह्याच्यापेक्षाही थोडंसं कठोर करायला पाहिजे. आणि मग तिने काय केलं, पानं खायचं पण बंद केलं, पानं खाण्याचं पण बंद केलं. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की त्या दिवसापासून पार्वतीचं नाव अपर्णा. गाणं आहे मराठीमध्ये, अपर्णा तप करिते स्वामिनी, खूप सुंदर असं गाणं आहे मराठीमध्ये. ते अपर्णा जे नाव आहे त्याचं कारण ते पडलं की पर्ण म्हणजे पान, पानंसुद्धा तिने खाण्याचं सोडून दिलं, अपर्णा म्हणून अ शब्द लावला की नाही. शक्य आणि अशक्य, अ लावलं की संपला विषय. तसं पर्णा आणि अपर्णा, पर्ण खाण्याचं सोडून दिलं, अपर्णा नाव पडलं की नाही, पानसुद्धा खाणार नाही. आणि अशा प्रकारे तिने सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि अर्थात अशा तपश्चर्येमुळे तिचं शरीर जे आहे ते अर्थात क्षीण झालं, नक्कीच होणार. आणि तिचं शरीर जरी क्षीण झालं तरी तिची तपश्चर्या मात्र चालूच होती. आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली, ब्रह्मदेवाने आकाशवाणी केली. आणि ते काय म्हणाले, हे कुमारिके, हे पर्वतराज कुमारी, तुझ्या मनात जी इच्छा आहे ती आता पूर्ण होणार आहे, नक्की लक्षात ठेव. आणि म्हणून तू आता एक काम कर, हे जे काही तू करतेस, इतकी कठीण अशी जी तपश्चर्या करतेस, या तपश्चर्येचा तू आता नाद सोडून दे, तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तेव्हा तू हे तप जे आहे कठीण प्रकारचं हे सोडून दे, क्लेशदायक आहे. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल, तुला भगवान शिव नक्की मिळतील, भेटतील. आणि अर्थात ही वाणी कोणाची होती तर ब्रह्मदेवांची वाणी. आणि ही ब्रह्मदेवांची वाणी ऐकली तिने आणि विचार केला की ब्रह्मदेवांची वाणी म्हणजे काय साधी वाणी नाही ना. आणि अर्थात ब्रह्मदेवांना काळजी होती की विवाह होणं फार गरजेचं आहे, त्यातून त्यांना अनेक पुढे गोष्टी करायच्या होत्या. विवाह होत नव्हता म्हणून बऱ्याच गोष्टीचं अडकून पडल्या होत्या. त्या कथा वेगळ्या आहेत, त्याची कथा आता मी सांगत नाही, पण ती कथा आहेच वेगळी. आणि अशा प्रकारे आकाशवाणी झाल्यावरती अर्थात ती वाणी जी आहे त्या वाणीचा तिने, आकाशवाणीचा तिने नक्कीच आदर केला. त्या वाणीमध्ये हेही त्यांनी सांगितलं की आता तुला तुझे वडील बोलवायला येतील, त्यावेळेस सगळा हट्ट सोडून जा आणि घरी जा. आणि माझी वाणी सत्य आहे का असत्य याच्याविषयी जर तुला प्रमाण पाहिजे असेल तर एक गोष्ट ही घडेल की तुझ्या घरी तुला सप्तर्षी भेटायला येतील किंवा भेटतील. सप्तर्षी भेटणे का साधी गोष्ट नाही, सप्तर्षी हे फार मोठे ऋषी होते. आणि हे सप्तर्षी तुला भेटतील आणि तेव्हा तू समज की मी जे बोललोय ते नक्की सत्य होणार, ही त्याची खूण आहे. अशा प्रकारे ही आकाशवाणी झाली. अर्थात आकाशवाणी ऐकल्यावर पार्वती प्रसन्न झाली, तिच्या अंगावर रोमांच आले. आणि इथपर्यंत कथा आली आणि मग यज्ञवल्क मुनी भारद्वाजांना म्हणाले
मी तुम्हाला बघा पार्वतीचं सुंदर चरित्र ऐकलं. आता पुढे ऐका शिवांचं चरित्र, तेही असंच सुंदर आहे. इथे हा भाग घडला आहे की पार्वतीने तपश्चर्या केली आहे. तपश्चर्यानंतर तिला ब्रह्मदेवाने आकाशवाणी करून सांगितलं हजारो वर्षानंतर की तपश्चर्याचा त्याग कर, तुला भगवान शिव मिळतील. हा झाला पार्वतीचा भाग. इकडे काय घडलं ती कथा ऐका आता पुढे. आणि यज्ञवल्क मुनी जे आहेत ते भारद्वाजाने म्हणतात, आता पुढचा भाग आहे तो शिवांविषयी तुम्हाला सांगतो ऐका. की जेव्हा सतीने, म्हणजे अर्थात पार्वतीचा आदला जन्म, जेव्हा सतीने यज्ञामध्ये शरीर त्याग केलं, ही कथा आपण ऐकली. तिने योग मायेने, योगमुद्रेने अग्नी प्रज्वलित केला आणि शरीर सोडून दिलं. हे घडल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी घडल्याच. यज्ञाचा नाश झाला. वीरभद्राला त्यांनी पाठवलं. वीरभद्राने सर्व देवांना शासन केलं. ज्यांची निंदा केली त्या निंदा करणाऱ्या सर्व लोकांना त्यांनी शासन दिलं. दक्ष प्रजापती त्यात होतेच अर्थात. कोणीही सुटलं नाही. देवांना पण शासन केलं. हे सगळं घडलं होतं. पण इकडे शंकरांनी काय केलं? वीरभद्राला सांगितलं त्यांचा नाश कर, त्यांनी केलं. पण शंकरांनी काय केलं? शंकरांच्या मनामध्ये अर्थात वैराग्य असंही होतंच. आणि या घटनेनंतर जास्त झालं. कारण त्यांनी सांगितलं होतं सतीला जाऊ नकोस. अगं आता जर अशी गेलीस तर यातून काही फार चांगली गोष्ट घडणार नाही. तरी पण ती गेली आणि जे नको ते घडलं. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये वैराग्य आधी होतंच आणि आता जास्त आलं. आणि मग त्याने एकच केलं, श्रीरामांचे नाम ते जपू लागले. त्यांना प्रिय हे अर्थात विष्णू म्हणजेच रामांचं नाव आहे. आणि ते नेहमी तेच जपायचे आणि तेच जपायला लागले. इतकंच कसाला तर ते कधी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जरी गेले तर तिथे गेल्यावर सुद्धा श्रीरामांच्या गुणांच्या कथांचं श्रवण पण करायला लागले. काही ठिकाणी वर्णन पण केलं आहे असंही म्हणलं त्यांनी. ते एका ठिकाणी बसले नाहीत. बसले तर ध्यान अवस्थेत बसले आणि संचार करताना सुद्धा त्यांचं ध्यान चालू असायचं. बघा किती मोठं ध्यान. की ध्यान कसं तर आपण म्हणतो ध्यान म्हणजे फक्त बसून ध्यान ना. पण भगवान शंकरांनी ध्यानमग्न अवस्थेत सुद्धा पृथ्वीवर संचार केला. म्हणजे शरीर त्यांचं जे आहे ते फिरतंय पण मन जे आहे ते ध्यानामध्ये मग्न आहे. किती मोठी अवस्था ही. खूप मोठी गोष्ट आहे नाही का. आणि अशा प्रकारे भगवान शंकर जे आहेत ते श्रीरामांचं ध्यान करत पृथ्वीवर संचार करू लागले. कधी ते मुनींना भेटले एखाद्या तर मुनींना ज्ञानाचा उपदेश करत, कुठे श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करत. अशा प्रकारे ते आपल्याला जो वियोग झाला होता सतीचा त्याचं दुःख त्यांना होतंच, वैराग्य होतंच त्यांना. पण थोडंसं दुःख त्यांच्या मनामध्ये होतं आणि ते दुःख घालवण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि म्हणून अशा प्रकारे ते सर्वत्र संचार करत होते. भगवान श्रीराम बघतायत की माझे महादेव, त्यांचे प्रिय देव म्हणजे महादेव दोघंही देव एकमेकाचे चाहते आहेत. मग भगवान श्रीराम त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हणाले, काय आहे तुमचं ध्यान? बापरे बापरे बापरे, किती उच्च प्रतीचं आहे. तुम्ही कुठेही गेलं तरी तुमचं ध्यान चालूच आहे. ध्यान तुमचं कुठेही फिरत नाही. शरीर फिरतं पण ध्यान तुमचं एकाच ठिकाणी आहे. खरंच हे तुम्हीच करू शकता. अशा प्रकारे कोण ध्यान करू शकणार आहे? अशा प्रकारे श्रीरामाने पण भरपूर काही शिवांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि हेही सांगितलं, तुम्ही आता तुमचा शोक अर्थात कमी करा, कारण पार्वतीचा जन्म झालेला आहे. तुमची पत्नी दररोज लवकरच तुमच्याशी विवाह जो आहे तो होणार आहे. तिचा वियोग तुम्हाला आता सहन करावा जास्त दिवस लागणार नाही, कारण तिने जन्म पण घेतला आहे आणि ती आता तपश्चर्या पण करत आहे. अशा प्रकारे श्रीरामांनी हे सगळं भगवान शंकरांना सांगितलं. आणि ते म्हणाले की अजून माझी एक इच्छा आहे की हे देवादिदेवा शंकरा, तुमचं जर खरोखर माझ्यावर प्रेम असेल तर माझी एक विनंती आहे, तुम्ही ऐका जरा. माझी विनंती आपल्याला अशी आहे, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही जाऊन पार्वतीचं पाणी ग्रहण करावं. जेव्हा श्रीराम असं भगवान शिवानं म्हणाले तेव्हा भगवान शिव म्हणाले, तुम्ही जर मला हे सांगितलं
तर मी हे कधीही टाळू शकत नाही. तुमची इच्छा म्हणजे माझ्यासाठी आज्ञा होय. तुमची इच्छा मान्य करणं हा माझा परमधर्म आहे. किती यांचा एकमेकावर प्रेम आणि किती आदर आहे बघा. किती आदर आहे. खरोखर घेण्याचा भाग आहे की भगवान श्रीरामांना जेव्हा वाट मिळत नव्हती समुद्राची, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पिंड तयार केली रामेश्वरला जाऊन आणि भगवान शिवांचं पूजन केलं. ते म्हटले भगवान शिवांचं पूजन केल्याशिवाय मी पुढे काहीच करणार नाही. म्हणून ते रामेश्वर निर्माण झालं. किती एकमेकाविषयी त्यांना आदर आहे बघा. किती आदर आहे. खरोखर घेण्यासारखा भाग आहे. आणि या ठिकाणी भगवान शिव म्हणतात की अहो तुमची इच्छा म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच आहे. तेव्हा मी काही विचार करणार नाही. माता पिता आणि गुरु यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आज्ञा असते, तेव्हा तिचं पालन करायलाच पाहिजे. आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, माता पिता आणि गुरु हे आपलं हितच करणार आहेत ना, हे नक्की आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट जी आहे ही आज्ञा समजूनच तिचं पालन करायला पाहिजे, असं भगवान शंकर म्हणतात बघा. आता किती कोण पालन करतं हा आपला आपला भाग आहे, परंतु अशा प्रकारे पालन करावं असं त्याने म्हणलेलं आहे. भगवान शंकरांनी पण म्हणलं आहे. आणि अर्थात भगवान शंकर फक्त म्हणून थांबले नाहीत. ते म्हटले हे मी नक्की करेन. तुमची इच्छा आहे तर हे नक्की करणार. श्रीरामांना पण खूप आनंद झाला. चला जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे आता होणार आहे. विवाह होईल दोघांचा, जो सृष्टीला फार कामी येणार होता. सृष्टीला या दोघांचा विवाह झाल्याशिवाय काही गोष्टी ज्या पाहिजे होत्या त्या मिळत नव्हत्या. त्यामुळे सगळं जग वाट बघत होतं की कधी भगवान शंकर विवाहासाठी तयार होत आहेत, कधी पार्वतीचा जन्म होतो आहे आणि काय. आणि म्हणून हे काम भगवंतानी केलं. शिवांना त्याने राजी केलं. भगवान शंकर म्हणाले की नक्कीच मी पार्वतीचं पाणी ग्रहण करीन, ही नक्कीच आपली आज्ञा समजून करेन. अशा प्रकारे दोघांचा संवाद झाला आणि भगवान श्रीराम अंतर्धान पावले. हे सगळं इथे घडतंय. आणि त्याच वेळेस सप्तर्षी नेमके शिवांकडे आले. शिव म्हणाले छान केलं तुम्ही आलात, मला फार आनंद आहे. आता एक काम करा माझं, तुम्ही पार्वतीकडे जा, तिचं प्रेमाची परख करून घ्या आणि अर्थात हिमालयाला सांगा पार्वतीच्या मनाची इच्छा पूर्ण कर. आणि पार्वती सध्या तपश्चर्या करते, तेव्हा तिथेही जा तू. आणि मुख्य म्हणजे हिमवानाला समजावून सांग की हे होणं जरुरी आहे. हे झालं नाही तर जगाचं कल्याण होणार नाही, असं जाऊन सांग. सप्तर्षी म्हणाले जरूर सांगेल, आपली इच्छा आमच्यासाठी आज्ञा आहे. सप्तर्षी तिथून निघाले. त्यांनी बघितलं तर पार्वती तपश्चर्या करते आणि कठोर तर किती करते ते बघितलंच त्यांनी. की तिचं शरीर जे आहे ते अतिशय क्षीण झालं होतं, पण तपश्चर्या जबरदस्त चालू होती. तेव्हा ते म्हणाले की हे शैलकुमारी, म्हणजे अर्थात पर्वताची कन्या. शैल म्हणजे पर्वत. की बाई ग तू एवढी कठोर तपश्चर्या का करतेस आणि कोणाची आराधना करतेस, सगळं माहिती आहे. पण शंकरांनी काय सांगितलेलं, तिच्या प्रेमाची पारख करून घ्या. खरोखर तिची इच्छा आहे का, किती प्रेम आहे बघा. आणि म्हणून ते इथे आले होते. आणि म्हणून ते तिला प्रश्न करतायत की बाई ग तू इथे कशाला आली आहेस आणि एवढं कठोर का तपश्चर्या करतेस एवढी तरुण असून, आणि कोणाची आराधना करते, तुझ्या मनात इच्छा तरी काय आहे, आम्हाला सांग. सांगितलीस तर काहीतरी मदतच होईल. पार्वती म्हणाली अहो सांगायला हरकत नाही तुम्हाला, तुम्ही तर ऋषी आहात सप्तर्षी, पण मला सांगायला संकोच वाटतो. आणि कदाचित माझा मनातली इच्छा सांगितल्यावर तुम्हाला कदाचित हसायला पाहिजे, कारण माझा जो काय हट्ट आहे, जी इच्छा आहे ती थोडी मूर्खपणाची असं वाटू शकेल तुम्हाला. पण काय करू, माझ्या मनात जी इच्छा आहे ती अशी आहे की मला सोडायची इच्छा नाही. ती कठीण आहे इच्छा.
जसं पाण्यावर भिंत उभी करावी हे किती कठीण आहे, तसं माझं मन आहे की ते ऐकायलाच तयार नाही. काय करू? ते म्हणले हरकत नाही, काय इच्छा सांगशील तर खरं. अहो मुनिवर, काय सांगू. माझ्या मनात अशी एक इच्छा आली आहे ज्याला लोक वेडेपणा म्हणू शकतात नव्हे. माझे वडीलसुद्धा, पहिलं मला माहिती आहे की वडील हेच म्हणणार की वेडी झाली. माझी इच्छा आहे भगवान शंकरांना माझा पती बनवावी, पती त्यांनी व्हावं, ही माझी इच्छा आहे. तेव्हा मला सांगा, ही इच्छा कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण माझ्या मनामध्ये नक्कीच जबरदस्त इच्छा आहे. तेव्हा तुम्ही सांगा, मी करते ते बरोबर आहे की नाही सांगा. तुम्ही ते सप्तर्षी आहात वगैरे वगैरे. तेव्हा ते तिला काय म्हणाले, ऋषी हसले. ऋषी म्हणाले, अगं काय तू हे काय ठरवलंयस? शेवटी तू पर्वतराजाची कन्या आहेस ना, म्हणून थोडीशी मंदबुद्धी आहे तुझी, हे मला अपेक्षितच आहे. अगं पण तू कोणाचं ऐकून हे करते? नारद मुनींचा. नारदाने येऊन तुझ्या आई वडिलांना सांगितलं आणि तू ऐकलंस आणि तुला ते खरं वाटलं आणि तुझा विश्वास आहे या गोष्टीवर. अरे नारदांचं काय ऐकतेस? त्यांनी आजवर ज्या ज्या लोकांना जे जे सल्ले दिलेत, कोणाचं भलं झालं आहे बघा. सप्तर्षी सांगतायत, कारण तिची परख करायची. अरे नारदांचं ऐकून कोणाचं भलं झालं आहे? मराठीत सुद्धा आपण त्यांना म्हणतो ना की नारद मुनी म्हणजे कळ लावाय. नारद म्हणतो आपण कधी कधी, काय काय लोकांना म्हणतो कळ लावाय, कारण नारद मुनीने अशा प्रकारे कामं केलेली आहेत. अर्थात त्यांनी कळ लावण्याचं कारण खूप चांगलं असायचं, पण वर करणे कळ लावलं असं दिसायचं नाही का. मुनी तिला ही गोष्ट थोडीशी समजावून कन्व्हिन्स करतात आपल्या भाषेत, आणि ते कन्व्हिन्स करण्यासाठी ते म्हणतात, बाई तुला उदाहरण देतो, की दक्षाची जी मुलं होती ही उपदेश घेण्यासाठी गेली नारद मुनींकडे. ही ते कथा भागवतामध्ये आहेच. जेवढी मुलं जाऊन भेटली त्या सगळ्यांनी त्यांनी सांगितलं, अरे काय करताय, संसारात कुठे पडताय, हे करू नका, यातून तुम्हाला आनंद मिळणार नाही. आणि सगळी मुलं जी आहेत ती वनात गेली, सगळीच्या सगळी. म्हणजे हे ह्या नारद मुनींचं काम. यांनी ज्यांना सल्ला दिला कोणाचा भलं झाला नाही. चित्रकेतूला पण असेच काही सल्ले दिले, त्याचंही घर उद्ध्वस्त. हिरण्यकश्यपूची कथा जगमान्य आहे, तिथे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणे असे त्यांनी ज्या ज्या लोकांना सल्ले दिले आणि ज्याने ऐकले त्यांचे कोणाचंही भलं झालं नाही. हिरण्यकश्यपू तर काय प्रश्नच नाही, त्यांनी असे सल्ले अनेकांना दिले. जेव्हा देवकी आणि वसुदेव जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा पण त्यांनी कंसाला पण असाच सल्ला दिला, सगळ्या मुलांना मारून टाक. तो बिचारा मारणार नव्हता, त्याला माहीत होतं की 8वा मुलगा मला काय माझा ठरणार आहे, म्हणून पहिल्या मुलाला त्यांनी काही केलं नव्हतं. नारद मुनी आले दरबारामध्ये, नारायण नारायण. अरे कंसा तू काय करतोयस, काय झालं? अरे देवकीला पुत्र झाला. मग काय झालं, पहिल्या पुत्रापासून मला धोका नाही. अरे वेडा आहेस का तू, कोणावर विश्वास ठेवतोयस? अरे हे भगवान विष्णू पण तसेच आहेत. ते कदाचित त्यांना माहीत आहे की तुला माहिती आहे 8व्या नंबरवर मी येणार आहे, आणि म्हणून ते कदाचित नंबर बदलतील आणि पहिल्या नंबरवर आलं तर काय करणार? अरे त्यांच्यावर कसला विश्वास ठेवतोस? अजिबात ठेवू नकोस, तू भोळा आहेस. अरे तू सगळ्यांना मारून टाक. हा सल्ला नारदाने दिला. कोणाला दिला? अशा प्रकारे त्यांनी दिला सल्ला, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं असेल, कंसाने सर्वांना एकामागे एक सगळ्याच मुलांना मारायला सुरुवात केली. पण सल्ला कोणी दिला? अर्थात तो सल्ला देताना वरून जरी खराब असला तर त्यातून भलंच होणार होतं, हेही नक्कीच. ती कथा आपल्याला माहीतच आहे की का सल्ला दिला, म्हणून मी त्या कथेवरती जात नाही. परंतु हा सल्ला देण्यामागे सुद्धा त्यांचा इच्छा हीच होती की भलं व्हावं, पण वरून सल्ला कसा आहे, काटेरी आहे. आणि म्हणून हे जे सप्तर्षी ते म्हणतात, बघ असे सगळे सल्ले दिलेत, ऐकू नकोस तू नारदांचं. जे लोक ऐकतात त्यांचं कोणाचंही कल्याण झालं नाही, भिकारी बनतील. हां, वरून ते तुला असे दिसणार नाहीत, वरून सगळी सज्जनाची चिन्ह त्यांच्या अंगावर आहेत. हो, गळ्यामध्ये वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, मुखामध्ये नाम आहे.
नारायण नारायण. त्यामुळे तू फसू नकोस. पण हे वरचं आहे सगळं, त्यांचं मन अतिशय खराब आहे, कपटी आहे असं म्हणलंय सप्तर्षींनी. त्यांचे मन कपटी आहे, शरीरावर सज्जनपणाची चिन्ह आहेत. तेव्हा सावध राहा, सावध राहा. या मुनींवर विश्वास ठेवू नकोस. अरे हे मुनी सांगतायत की तुला हवा तो पती असा असा आहे, तो मिळेल आणि तो चांगला आहे वगैरे 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 वगैरे. त्यांचं काय ऐकू नको. अरे जे वर्णन ऐकलं आहे, उदासीन, गुणहीन, निर्लज्ज, अशोभनीय वेश धारण करणारा, कपाळी भस्म लावणारा. कुठलं भस्म? चित्ता भस्म. भस्म काय साधं आहे का? चितेमध्ये जे भस्म तयार होतं ते कपाळी लावत. असा मनुष्य, असा देव, याला देव म्हणायचं? अशा व्यक्तीशी, अशा देवाशी तुझं लग्न व्हावं हे चांगली गोष्ट आहे का? हे नारद मुनीचं तू काय ऐकू नकोस. कुठूनच हा तुला शोभणारा नाही. वस्त्र पण घालत नाही नीट. परत जटा वाढलेल्या आहेत. केशभूषा काय तर जटा वाढल्या आहेत. गळ्यामध्ये काय? सापांच्या माळा. असा हा अवलिया आहे. ना याला घर, ना याला दार, ना याला कुळ, न वस्त्रांचं भान, ना कशाचं भान. असा अमंगल असा हा जो पती तुला पाहिजे, हा असा आहे. तेव्हा ह्याच्याशी लग्न अजिबात करू नकोस. अरे असा वर जर तुला मिळाला, काय सुख मिळणार आहे? तू नारदांचं ऐकू नकोस. तू त्यांचं ऐकतेशील, फसशील, लक्षात ठेव. पूर्वी शिवानी सतीशी विवाह केला होता, असंच त्यांना सल्ला दिला होता पंचांनी. आणि काय झालं बघितलं ना? शिवानी विवाह केला सतीशी, नंतर काय झालं तिचं? त्यागच केला ना त्याने. एक प्रकारे त्याग तर केलाच होता त्याने. इथे गोष्ट बरोबरच आहे. कारण जेव्हा सती मनाने त्याग केला होता, शरीराने नव्हता केला. की जेव्हा सती गेली, म्हणजे न ऐकता गेली, ते म्हणाले जाऊ नको तरी गेली, वरून नको त्या गोष्टी घडल्या, अशा अनेक गोष्टी केल्याच होत्या ना. आणि म्हणून त्यांना ते काय आवडलं नव्हतं. इतकंच कशाला तिने भगवान श्रीरामांची सुद्धा परीक्षा बघितलीच होती ना. तिने सीतेचं रूप धारण केलं होतं, हेही केलं, ही परीक्षा बघितली. आणि जेव्हा शिवांनी विचारलं, ते म्हणाले मी काहीच परीक्षा वगैरे घेतली नाही, फक्त अशीच बघून आले खाली, हेही खोटं बोलली. अशा अनेक गोष्टी तिने चुकीच्या केल्या होत्या ना. आणि म्हणून भगवान शिवाने तिचा त्याग केला मनाने, शरीराने नाही. हे सगळं जरी सत्य असलं तरी नारद मुनीने फक्त एकच मुद्दा सांगितला. हे जे सप्तर्षी म्हणतात की अहो हे सगळं तुम्ही सोडून द्या, पण लक्षात ठेव की शिव हे काय चांगले वर नाहीत. तेव्हा तू कोणाचं ऐकू नको, यांचा अजिबात विचार करू नको. तिथे जर गेलीस तर तुझं काय खरं नाही. त्या शिवाना संसाराची काही पडलेली नाही आहे. ते स्वतः कुठेही राहतात, स्मशानात राहतात, काही करतात. तेव्हा अशा ठिकाणी स्त्रीने जाणं हे अजिबात बरोबर नाही. त्याच्यापेक्षा आम्ही तुला सल्ला देतो, तो ऐक. काय सल्ला आहे? तुझ्यासाठी अतिशय अनुरूप असा आम्ही एक वर शोधलेला आहे. कोण आहे बरोबर? हा वर दिसायला अतिशय सुंदर, म्हणजे जेवढे हे कुरूप आहेत तेवढा तो सुंदर आहे. उलट अतिशय सुंदर वर आहे. याच्यात अनेक गुण आहेत, गुणांचे भांडार. राहण्याची जागा कुठे आहे? वैकुंठवासी आहेत. साधी गोष्ट नाही. वैकुंठात तर भल्याभल्यानं प्रवेश मिळत नाही. आणि त्यांची लक्ष्मी ही पदसेविका आहे. लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसते, चरणाशी. विचार कर किती मोठी ही देवता आहे, की ज्या लक्ष्मीच्या मागे संपूर्ण जग आहे. देवसुद्धा आहेत काही काही. पण ती लक्ष्मी कुठे बसली आहे? विष्णूंच्या पायाशी. मग अशा प्रकारचा जो वर आहे, याच्याशी मी तुझी गाठ घालून देतो ना. मग हा श्रेष्ठ आहे का तो श्रेष्ठ आहे? बोल. आणि हे आम्ही सांगतो आहोत सप्तर्षी. आम्ही बोलू त्याप्रमाणे करू शकतो आणि करू याची तुला खात्री आहे. तेव्हा
बोल आता काय म्हणतेस, तुला ही अशा प्रकारची गोष्ट आम्ही करू इच्छितो, बोल आता तू काय करू इच्छितेस. अशा प्रकारे सप्तर्षीने पार्वतीला सांगितलं. पार्वती म्हणाली, तुम्ही म्हणाला होतात ना की माझं शरीर पर्वतापासून झालं आहे. बरोबर आहे, पर्वतराजाची कन्या, पण म्हणून मला बुद्धी थोडं कमी आहे यात शंकाच नाही आहे. पण बुद्धी कमी आहे ना, चांगलीच गोष्ट आहे, मला काय त्याचं दुःख नाही. किंबहुना माझी बुद्धी कमी असल्यामुळेच मी हा बाकी विचार केला नाही, आणि म्हणून मी हे ठरवलं आहे की काही होते, मी ज्यांच्याशी ठरवलं त्यांच्याशीच विवाह करणार. आणि नारद मुनीवर माझा विश्वास आहे. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, त्याचं काय सांगायचं तुम्ही सांगा, ते चूक आहे बरोबर मला काही म्हणायचं नाही आहे. पण नारद मुनींवर माझा विश्वास आहे, कारण ते गुरु समानच आहेत. आणि ज्यांना आपण गुरु समान मानतो त्यांच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. पार्वती काय म्हणते बघा, की ज्यांना तुम्ही गुरु समान मानता किंवा गुरु मानता त्यांच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत तर तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही. बाकी गोष्टी विसरूनच जा. सिद्धी वगैरे तर सोडून द्या, तो तर फार मोठा भाग आहे. पण म्हणून ज्यांना गुरु मानतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि नारद मुनींवर माझा संपूर्ण विश्वास आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता, तुम्ही काही म्हणू शकता, महादेव अवगुणांचे माहेर आहेत वगैरे वगैरे, श्री विष्णू सद्गुणांचे धाम आहेत, सगळं ठीक असेल, मी त्याच्याविषयी काय म्हणू इच्छित नाही. भगवान विष्णूंविषयी मला नक्कीच आदर आहे, मी नमस्कार करतो. पण माझं सर्वस्व माझ्या मनापासून मी भगवान शिवांनाच अर्पण केलेलं आहे. माझा हा जन्मसुद्धा मी समजते याच्यासाठीच घेतला आहे. त्यामुळे ज्यांना मी मानते, ज्यांच्याशी विवाह करायचं ठरवलं आहे, माझ्या अल्पस्वल्प मतीप्रमाणे ती गोष्ट मी करणार आहे. तुम्हाला म्हणजे सप्तर्षीनं ती म्हणते की तुमची फारच इच्छा असेल, फारच हट्ट असेल की तुम्हाला ह्या विषयाशिवाय दुसरा विषय मिळत नसेल तर तुम्ही एक काम करा, जगामध्ये अनेक वर आणि कन्या आहेत, त्यांना जाऊन तुमचा सल्ला द्या. मला नको. तुमचा सल्ला योग्य आहे अयोग्य आहे मला काही म्हणायचं नाही. नारद मुनींविषयी मला आदर आहे, माझा विश्वास आहे. माझी निवड चुकीची असेल की काय असेल ते असू द्या, पण हीच आहे. तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर ह्यापुढे इतर कोणाला तरी द्या, मला सल्ला देऊ नका. मला सल्ल्याची तुमच्या गरज नाही म्हणण्यापेक्षा ह्याचा काही उपयोगच होणार नाही. हां, आणि तुम्हाला सल्ला द्यायची खूप इच्छा असेल तर इतर जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांचा विवाह होत नाही आहे, तिथे जाऊन सल्ला जरूर द्या. पण मी माझा निश्चय तो बदलणार नाही. मी निश्चय केलेला आहे की जर लग्न केलं तर भगवान शिवांशी करीन, आणि या जन्मात नाही झालं तर पुढल्या जन्मात करेन. जोपर्यंत माझा विवाह भगवान शंकरांबरोबर होत नाही तोपर्यंत मी किती जरी जन्म घेतले तरी प्रत्येक जन्मामध्ये माझं हीच इच्छा असेल, हाच आग्रह असेल की मी भगवान शंकरांशी विवाह करेन. आणि जर नाही झाला तर मी कुमारिका राहीन. जरी प्रत्यक्ष भगवान शिव जरी आले आणि म्हणा की हे शक्य नाही, तरी मी म्हणणार नाही, मला माहीत नाही, मला करायचा विवाह तुमच्याशीच. मी हा माझा निश्चय बदलणार नाही. अशा प्रकारे पार्वतीजी ती सप्तर्षींना सांगते, पण अतिशय नम्रपणे सांगते, लक्षात ठेवा. कारण सप्तर्षी हे खूप पूज्य आणि खूप मोठे ऋषी होते, आणि म्हणून हे सगळं सांगितल्यावर हे सगळं सांगून ती त्यांच्या पाया पडली. कारण ते तिथून जायला तयार नव्हते. ते म्हणत होते की तू विवाह करू नको, अयोग्य आहे वगैरे हेच सांगतायत. शेवटी त्यांच्या ती पाया पडली, म्हणाले महाराज कृपा करावा माझ्यावर, हो तुम्ही दुसरीकडे जा, कोणाला सल्ला द्यायचा त्यांच्या द्या, मला सांगू नका. तुम्ही तुमच्या घरी जा, वनात जा, कुठेही जा, पण मला सल्ला देऊ नका. माझा निश्चय कायम आहे, मी केवळ आणि केवळ भगवान शिवांशीच विवाह करेन, अन्यथा मी कुमारिका राहायला तयार आहे. असं जेव्हा तिने त्यांच्या पाया पडून सांगितलं तेव्हा मात्र मुनी जे आहेत त्यांना खूपच आनंद झाला. कारण तिच्या प्रेमाचीच परीक्षा त्यांना बघायची होती.
सप्तर्षींनी सांगून सुद्धा तिचं मन अजिबात हललं नाही, अजिबात ढळलं नाही. असं न ढळणारं म्हणजे अढळ. बघा, अशब्द लावला की किती फरक पडतो. ढळ आणि अढळ. अढळ असं प्रेम होतं. आणि ते बघितल्यावर मुनी म्हणाले, हे जगज्जननी, हे भवानी माते, तुझा विजय असो. आम्हाला फक्त तुझ्या प्रेमाचीच परीक्षा बघायची होती आणि ती आम्ही बघितली. धन्य आहेस तू, धन्य तुझं प्रेम, धन्य तुझा निश्चय, धन्य तुझी तपश्चर्या. खरोखर आम्हीच तुझ्या पाया पडतो. असं म्हणून मुनी जे आहे ते पार्वती मातेच्या पाया पडले. आणि अर्थात नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःच्या सुद्धा अंगावर रोमांच आले की काय हे प्रेम, काय ही भक्ती. आणि जे काही त्यांना बघायचं होतं ते बघायला मिळालं. त्यांनी विचार केला की आता आमचं जे काम होतं ते पूर्ण झालं आहे. जे आम्हाला सांगितलं होतं की जाऊन बघून ये, भगवान शंकराने की पार्वतीची खरोखर किती भक्ती आहे माझ्याप्रती, किती ओढ आहे माझ्याप्रती, हेच बघायला सांगितलं होतं. आणि खरोखर हे जे ओढ आहे ती खूप जबरदस्त आहे, तेव्हा आता आपण जाऊन सांगायला हरकत नाही. अशा प्रकारे त्यांनी मनात ठरवलं. परत एकदा तिला वाकून नमस्कार केला आणि तिथून ते पुढे निघाले. आणि ह्याच्यानंतर अर्थात पुढे काय घडलं हे अर्थात आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. ह्याच्या पुढे कथा अर्थात भरपूर बाकी आहे. त्याचा पुढला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. आणि ही सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो. महाराज स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम.